नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. खरंच कर्म असतात का? एका स्त्रीच्या अश्रूमागचं सत्य. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप इमोशनल आहे, कारण आज आपण एका अशा वेदनेबद्दल बोलणार आहोत जी बाहेरून दिसत नाही, पण आतून एका व्यक्तीला रोज तोडत असते. कधी कधी एखादी व्यक्ती काही चूक नसताना रोज दोष ऐकत असते, रोज अपमान सहन करत असते आणि तरीही ती शांत राहते. बाहेरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवत असते, पण आतून मात्र ती पूर्णपणे तुटलेली असते. पण प्रश्न असा पडतो, त्या शांत व्यक्तीच्या डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूंचा हिशोब कोण ठेवत असतं? खरंच कर्म असतात का? दुसऱ्याला मानसिक त्रास देणाऱ्यांना त्यांची फळं मिळतात का? आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी आतून खूप रडली आहे, पण जगासमोर हसत राहिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका घरात एक स्त्री राहत होती. ती खूप साधी, शांत आणि मनाने खूप चांगली होती. लग्नानंतर ती नवीन स्वप्न घेऊन त्या घरात आली होती. तिला वाटलं होतं आता आयुष्य खूप सुंदर होईल, आपलं म्हणणारं कोणीतरी मिळेल मला. पण हळूहळू तिची स्वप्न तुटायला लागली होती. तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायचा. कधी चहा उशिरा झाला म्हणून, तर कधी घरात एखादी वस्तू जागेवर नाही म्हणून, तर कधी कोणतीही चूक नसताना फक्त स्वतःचाच राग तिच्यावर काढायचा म्हणून. ती सुरुवातीला शांत राहायची, कारण तिला वाटायचं आज रागात आहे, उद्या सगळं काही ठीक होईल. पण ते उद्या कधीच आलं नाही. दिवस गेले, महिने गेले आणि तिच्या आयुष्यात राग, टोमणे आणि अश्रू वाढत राहिले. लोकांना वाटतं त्रास म्हणजे फक्त मारहाण, पण सतत ओरडणं, कमी लेखणं, प्रत्येक गोष्टीत दोष काढणं, भावना समजून न घेणं, हे सुद्धा मानसिक अत्याचारच आहे. आणि अशा जखमा शरीरावर दिसत नाही, पण मन आतून रक्तबंबाळ होत असतो. एक स्त्री रात्री सगळे झोपल्यावर एकटी रडायची, आवाज न करता, कारण तिचे अश्रूही कोणाला त्रास देऊ नयेत असे तिला वाटायचं. कधी आरशात स्वतःकडे बघून ती विचारायची, खरंच इतकी वाईट आहे का मी? हळूहळू ती स्वतःलाच दोष द्यायला लागली. तिचं हसणं कमी झालं, बोलणं कमी झालं आणि स्वतःवरचा विश्वासही कमी झाला. एक दिवस तिची तब्येत खूप खराब झाली, पण तरीही ती उठून घरकाम करत होती, कारण तिला भीती वाटत होती, जर मी थांबले तर पुन्हा आरडाओरड होईल. त्या दिवशी तिला जाणवलं ती फक्त शरीराने नाही, तर मनानेही थकली आहे. पण एक गोष्ट ती अजूनही करत होती. रोज देवासमोर शांत बसून एकच प्रश्न विचारायची, माझी चूक नसताना मला इतका त्रास का? काही दिवस तिला वाटायचं देवही कदाचित माझं ऐकत नाही. पण आयुष्य प्रत्येकाला काही ना काही शिकवत असतं. एक दिवस तिला समजलं, सतत सहन करणं म्हणजे प्रेम नाही आणि स्वतःला हरवून टाकणं म्हणजे संसार नाही. त्या दिवशी ती पहिल्यांदा स्वतःसाठी उभी राहिली. आवाज चढवून नाही, भांडण करून नाही, पण स्वतःची किंमत ओळखून. तिने स्वतःला पुन्हा सावरायला सुरुवात केली. स्वतःवर प्रेम करायला शिकली. शांत राहूनही मजबूत कसं राहायचं हे तिला समजलं होतं. कारण तिला एक सत्य समजलं, दुसऱ्यांच्या वागण्यावर आपली किंमत ठरत नाही. आता प्रश्न येतो, जो दुसऱ्याला रडवतो त्याला कर्माची फळं मिळतात का? काही लोक म्हणतात देव सगळं बघत असतो. काही लोक म्हणतात जे कराल तेच परत मिळेल. आणि खरं सांगायचं तर आयुष्यात प्रत्येक कृतीचा परिणाम होत असतो. जो माणूस सतत दुसऱ्यांचं मन दुखावतो, तो हळूहळू स्वतःवरचं प्रेम, विश्वास आणि नाती गमावत जातो. कारण शब्दांनी दिलेल्या जखमा कधीच पूर्ण भरून निघत नाही. कधी कधी कर्म लगेच दिसत नाही, पण शांत व्यक्तीच्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू आयुष्य कुठेतरी नोंदवत असतो. म्हणून कोणाचं मन तोडण्यापूर्वी 1000 वेळा विचार करायला हवा. कारण बाहेरून शांत दिसणारी व्यक्ती आतून किती तुटली आहे हे फक्त तिलाच माहीत असतं. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे अश्रू कमजोरी नाहीत, तुम्ही चुकीचे नाही आणि स्वतःची किंमत ओळखणं स्वार्थीपणा नाही. तुमचं दुःख कुणाला दिसत नसलं तरी तुमच्या भावना खऱ्या आहेत. आणि हो, कर्म आहे की नाही हे प्रत्येकाची श्रद्धा असू शकते, पण दुसऱ्याला दिलेला त्रास कधीतरी कोणत्या ना कोणत्या रूपात परत येतो. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका, कारण शांत राहणाऱ्या व्यक्तीच्या मनातही खूप वेदना असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जवळचा वाटला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इमोशनल आणि
रियालिटी बेस्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.